तर नागपूरमधील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे। दरम्यान या निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवा कार्यकर्ता संमेलनामध्ये कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। विकासाच्या नावावर महापालिका निवडणुकीसाठी मतं मागा, कुणालाही दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेज करू नका असा सल्ला गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला आहे। हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका। निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट फाईल लफडे नाही पाहिजे, लोकांना काम पाहिजे। हा, खाण्यापिण्याचं काम जरूर करा, मी पण खातो आणि खिलवत असतो। आता आम्ही शाकाहारी आहोत, तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे। पण बाकीच्या गोष्टी बंद करा, भाडोत्री लोक नाही पाहिजे। निवडणूक सोपी आहे, पण 5,000 लोकांनी तिकीट मागितलेली आहे। आम्ही म्हणायचो आमच्या वेळी 1 फूल 2 माली, आता इथे 1 फूल 50 माली। आता एक सुंदरी आहे आणि 50 जण म्हणते माझ्या जमवा। आता कोणाचा जमवा? प्रत्येक जण म्हणते मीच चांगला। आता स्वयंवर होणार आहे, एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2-3 नाही बसू शकत। पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू। गडकरींचे विधान हे नेहमी सकारात्मक, समाजासाठी संदेश देणारे असतात। त्यांनी मागे एकदा सांगितलं होतं की कोणतंही बॅनर मी निवडणुकीच्या काळात लावणार नाही। याच पद्धतीने जर निवडणुका झाल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तर मला वाटतं लढाईमध्ये या निवडणुकीच्या भांडणं कमी होतील आणि हे काही दारूचा, पैशाचा, याचा ज्या ज्या ठिकाणी वापर होतोय त्यांनी जर याचा बोध घेतला तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय सुद्धा मिळेल। नितीन गडकरी फक्त भाषण करतात, ऐकतं कोण? ऐकतं कोण हा एक प्रश्न आहे ना। नितीन गडकरींचं ऐकतं कोण? नितीन गडकरी मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतात, पण ऐकतं कोण हा पण प्रश्न आहे ना। बोलणं सोपं आहे, तुमच्याच लोकांना सांगा ना, तुमचे शिबिर होतात, तुमच्या कार्यकर्त्याला जरा नीट सांगा ना। एकदा जाहीर भाषणं करायची काय गरज? एकदा तुमच्याच पक्षाच्या लोकांना सांगा ना, हे तुम्ही कोणाला सांगता? जी भारतीय जनता पार्टी आता भ्रष्टाचारानं लथपथ झालेली आहे, करप्शन शिवाय निवडणुका जिंकू शकत, त्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही सांगता।